तर नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रणालीज किचन मध्ये। तर आज आपण बनवणार आहोत काळं सुकं मटण। तर इकडे घेतलं आपण पाव किलो मटण, इकडे लसूण घेतलाय ठेचून, कढीपत्ता, एक कांदा उभा चिरून, हे काळा मसाला आहे आणि मी मटण मध्ये जास्त करून चिकन मसाला वापरते कारण का त्याने टेस्ट चांगली येते। मीठ, हळद, आपला मालवणी मसाला आणि कांदा खोबऱ्याचं वाटण आणि ही आपली आलं लसूण पेस्ट। तर आता याच्यामध्ये पहिला आपण आलं लसूण टाकतोय 2 चमचे आणि टाकतोय हळद। तर आता याच्यामध्ये टाकतोय आपण मीठ, थोडंसंच टाकायचं कारण का वाटणात मीठ असतं। तर आता याच्यामध्ये आपण चिकन मसाला का टाकतो, याच्यामुळे टेस्ट चांगली येते कारण का मला मटन मसाल्याची टेस्ट आवडली नाही। तर एकदा मी ट्राय केलं होतं चिकन मसाला टाकून, त्यापासून मटन छान होतं म्हणून मी हे यूज करते। आता हे मॅरिनेट करून घ्यायचं आहे। तर आता आपलं हे मॅरिनेट करून झाल्याला 10 मिनिटं ठेवायचं म्हणजे चांगले मसाले वगैरे लागतील ह्याला। चला, तर आपलं पहिलं मटण बनवून घ्यायचं म्हणजे आणि शिजवून घ्यायचं, तर त्याचीच तयारी करतोय। चला, तर आता याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत। कढई आपली चांगली तापली आहे, तर आपण ठेचलेली लसूण घेतोय, ती पहिली फोडणीला द्यायची। तर आपले सगळे गरम मसाले, कढीपत्ता, तेजपत्ता हे फोडणीला टाकायचं आता। तर हा एक चिरलेला कांदा आहे पूर्ण बारीक, तो आता फोडणीला द्यायचा आहे, चांगला परतून घ्यायचं। तर आपलं हे मॅरिनेट केलेलं मटण याला 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण याच्यामध्ये टाकतोय, परत चांगलं कांद्यामध्ये परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं। तर याच्यामध्ये पाणी ॲड करायचं। आपण आळणी मटण म्हणजे लहान मुलं जे वयस्कर आहेत ना, तिखट खायला जमत नाही, ती लोक असं भाकरीवरच चपातीवरच चुरून खातात। तर आपलं मटण तर झालंय, आता ह्याच्यामध्ये आपण त्याची ग्रेव्ही वगैरे करून घेणार आहोत। चला, आता याच्यामध्ये आपण तेल टाकतोय। तर आता याच्यामध्ये आपण काळा मसाला टाकतोय, म्हणजे तेलावर टाकायचं, त्यामुळे काळा रंग पण येतो आला। तर आता आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण लावायचं कारण का काळा मसाला वेगळा आहे, नुसतं सुका खोबऱ्याचं, आणि हे पूर्ण कांदा वगैरे त्याचं वाटण आहे। तर याच्यात आपण टाकतो हा मालवणी आपला मसाला जो आपण बनवून घेतला, तिखट। तर आपलं हे मटण चांगलं शिजलंय, मी जरा घट्ट ठेवलंय, तर पातळ ठेवलं असतं याचं अळणी पाणी झालं असतं। हे बघा, आता याच्यामध्ये आपण मटण टाकतोय। तर असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, त्याला काळा रंग आलाय, बघा काळं मटण। तर हे सगळं कढईत मसाला लागलेलं हे पाणी त्याच्यामध्ये आपण टाकायचं। तर आता याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत, थोडं मीठ टाकलं होतं पण अजून थोडं टाकायचं आपल्याला। आता याच्यावर आपण 5 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं असं, आणि गॅस फास्ट करायचा आहे। तर आपलं मटण रेडी झालंय, खोलून बघूया। गॅस बारीक करूया। तर आपलं मटण रेडी झालंय बघा। तर आपलं काळं मटण रेडी झालंय, हे बघा एकदम चमचमीत झालंय। तर आता जेवायला बसूया, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा। थँक्यू।